नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आताची सध्याची मोठी बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आपण बघू शकता, लाडक्या ताईंनो, लाडकी बहीण योजना अंतर्गत मोठी बातमी आलेली आहे। हे इथे तुम्ही बघू शकता। आज आपल्याला ही सध्याची मोठी बातमी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। तर आपण बघू शकतो इथे, तर जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याबद्दलची गुड न्यूज आलेली आहे। कधीपासून सुरू होणार, पैसे कधीपासून भेटणार, त्याची तारीख, त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, जूनचा हप्ता असून लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत भेटलेले नाहीत पैसे, अशी आता आपल्याला माहिती समजलेली आहे। त्याचसोबत लाडक्या बहिणींना मोठा फटका बसत आहे, त्याच बद्दलची ही सध्याची मोठी बातमी आलेली आहे। यामध्ये असं सांगितलेलं आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। काळजीपूर्वक हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल। चला तर बघूया डिटेलमध्ये जी संपूर्ण माहिती आलेली आहे ती नेमकी काय आहे, त्याबद्दल आपण इथं अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आपण जर बघणार आहोत। या अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती बातमी लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची अशी ही बातमी असणार आहे। यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, तुमच्यासाठी बघा, जर कुटुंबाचा आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना सरकारने ही योजना चालू केली होती, पण तुम्हाला प्रत्येक महिन्याला म्हणजे प्रत्यक्षामध्ये 1500 रुपये हा आर्थिक आधार तुम्हाला सरकारकडून मिळत होता। खात्यामध्ये तुमच्या डायरेक्ट दिली जात होती रक्कम। ही अत्यंत महत्वाची अशी आर्थिक मदत तुम्हाला मिळत होती सरकारकडून, कारण तुम्हाला सुद्धा माहित आहे सरकार हे 1500 रुपये देण्या भागच पडत होतं। तुम्हाला प्रत्येक महिलांना आणि महिन्याला फक्त जून महिन्याचे या ठिकाणी काही लाडक्या बहिणींना अजून पैसे भेटलेले नाहीत। तुम्हाला हे भेटले नाहीत जून महिन्याचे, तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की आम्हाला सांगा की तुम्हाला पैसे भेटलेत की नाहीत। तर इथं माहिती भेटलेली आहे की त्याबद्दलची जी पुढे अपडेट आलेली आहे ती देखील आपण बघणार आहोत, आणि त्या तुम्हाला आर्थिक मदतीचा फायदा तुम्ही या घेत असाल आणि कोणी घेत नसेल तर आता नवीन फॉर्म सुद्धा निघणार आहेत अशी बातमी आम्हाला समजली आहे। तुम्हाला या योजनेचा उपयुक्त होते की नाही, या योजना तुम्हाला उपयोग आहे की नाही, प्रत्येक महिन्याला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की आम्हाला सांगा। योजनेबाबतची मोठी बातमी जी आहे ती समोर आलेली आहे। आता प्रत्येक महिन्यामध्ये 3 महिने जवळपास झाला हप्ता लेट होतो, त्याबद्दलची सरकारने एक तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, पण अजूनही अद्याप सरकार ही तारीख फिक्स करत नाही आहे। तुमचं याबद्दलचं मत काय आहे, याविषयी फिक्स करावी की एक तारीख प्रत्येक महिन्याची, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक महिन्याची वाट पाहावी लागणार नाही। आता जुलै महिन्यात देखील संपत आलेला आहे, परंतु ते देखील अजून पैसे जमा झालेले नाहीत। जुलै महिना ही देखील संपत आलेला आहे, पैसे जमा झालेले नाहीत जुलै महिन्याची, ते बघू शकता तुम्ही। तर एक तारीख फिक्स असल्यास तुम्हाला या ठिकाणी पूर्ण महिनाभर वाट पाहण्याची आवश्यकता लागणार नाही। तुमचं मत याबद्दल नक्की कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा, कारण की आम्ही हे अपडेट देत जातो पर दिवसाची। पण आतापर्यंत तर तुमच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकार अत्यंत लोकप्रिय आणि महत्वाची अशी योजना जी आहे ती सरकारने 2024 पासून चालू केलेली आहे। महिन्यामध्ये या एका वर्षात देखील आता पूर्ण झालेली आहे। आतापर्यंत तुम्हाला 12 हप्ते म्हणजे या ठिकाणी टोटल 18,000 रुपये वर्षभराचे जमा झाले आहेत। टोटल 18,000 रुपये तुम्हाला जमा झालेत। 18,000 बघू शकता इथे 18,000, त्यामुळे तुम्हाला आता काय काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे, अजूनही पैसे येत राहतील तुम्हाला। हे 18,000 कोण देणार आहे वर्षाला तुम्हाला, सरकारच देणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही। सरकार त्यांचं काम करत राहते। 13व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर तुम्हाला 13वा हप्ता हवा नाही, कमेंट मध्ये होय की नाही हे पाठवा तुम्ही। नक्की तुम्हाला पैसे आले असतील याच्या आधीचे, तुम्ही ते पण सांगा। तर इथे बघू शकता पुढील माहिती पाहणार आहोत आपण। 13वा हप्ता जुलै महिन्यापासून तुम्हाला नेमका कधीपर्यंत भेटू शकतात हे बघा। योजनेअंतर्गत जर महिलांना बँक खात्यामध्ये दर 1,500 रुपये जमा होतात, तर सरकारची अत्यंत महत्वाची अशी योजना आहे। मात्र सध्या या योजनेचे निष्कर्ष त्या जिल्ह्याचे नाव बसत नाही, त्या जिल्ह्यांचे नाव, ज्या महिलांचे नाव बसत नाही त्या महिलांची नाव योजनेतून वगळण्यात येते, कारण की त्यांना ही योजना लागू होत नाही। तर मोठा धक्का आहे या महिलांसाठी। काही लाडक्या बहिणींना पात्र असून देखील त्यांना पैसे नाहीत, त्यांना अपात्र केलं जातं। या ठिकाणी अशा पात्र आहेत त्या काही कारणास्तव तो पैसे आले नाहीत। कुठे आले आहेत, नेमकं कारण काय, का आले नाहीत,
ते देखील समाज या ठिकाणी तयार नाहीये. त्यासाठी कुठली तरी एखादं पोर्टल असायला हवं अशी देखील त्यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनामध्ये देखील मागणी करण्यात आली होती. परंतु त्याबद्दल अजून देखील आलेलं नाही. कारण की ज्या लाडक्या बहिणींना 1-2 हप्ते भेटत, कुणाला तरी या ठिकाणी महिन्यापर्यंत देखील हप्ते भेटले आणि त्यांच्यापर्यंत पैसे येणे बंद झाले. 11 हप्तेपर्यंत भेटले काही जणांना, तर त्यानंतर येणेच बंद झाले. म्हणजे नेमका घोटाळा काय आहे हा? नेमकं पैसे आले नाहीत, तर याचं कारण नेमकं महत्वाचं समजलं नाही. लाडक्या बहिणींना त्यासाठी जी यादी आहे त्या कारणास्तव कुठल्याही कारणामुळे पैसे आलेले नाहीत हे किंवा याबाबतचे ते पैसे कधी जमा होतील, थकीत आहेत की पद्धतीचे, याची यादी देखील आतापर्यंत आलेली नाही. ही परिस्थिती खूप गरजेची, हे प्रसिद्ध करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना ती माहिती भेटेल. जिल्हावाई याची यादी आल्यास या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना खूप महत्वाची त्याबद्दलची माहिती भेटेल. तर या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट वरती देखील तक्रार करायची आहे लाडकी बहीण योजनाच्या, जेणेकरून तुमचं कारण जे काय आहे पैसे न जमा झाल्याचे समोर येईल किंवा याचे काही तांत्रिक कारणास्तव पैसे जमा झाले नसतील तर ते पैसे जमा होतील. ते देखील इथं मदत होणार आहे. कारण तर बघा, आता या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया समोर आणली आहे की मंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दलची माहिती आपण बघूया. तर हे म्हटलं त्यांनी की अगोदर सांगितलं होतं ज्याकडे गाड्या आहेत, म्हणजे 4 चाकी वाहने आहेत, बंगले आहेत, त्यांच्यासाठी ही योजना नाही. ही योजना नेहमी गोरगरिबांसाठी असते. या योजनेचा लाभ श्रीमंतासाठी नसतो. इथं दिले बघा, या ठिकाणी सांगितलं होतं की ज्या महिलांना नियमांमध्ये बसत नाही त्यांनी स्वतःहून सांगावं मी या नियमामध्ये बसत नाही. एवढे करून ही मंडळी योजनेचा लाभ घेत असतील तर अडचणी आहेत, तर अजून गाडी बंगले असतील त्या ठिकाणी या लाडक्या बहिणींना योजनेतून मागा घ्यावी. योजनेचा बसत नसतील तर ज्यांनी लाभ घेतला आहे त्यांवर अजून कारवाई होईना तोपर्यंत यासाठी प्रयत्न करणार आहे. जे नियमामध्ये बसणार नाहीत कृपया त्यांनी थांबावे. खरोखर त्यांना आवश्यकता आहे त्यांना या ठिकाणी त्यामुळे न्याय भेटेल. तर बघा, सरकारच्या या ठिकाणी प्रयत्न आहे की या ठिकाणी ज्या गरीबातल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यापर्यंत हा महिन्याचा आर्थिक आधार पोहोचणं, त्यासाठी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे या ठिकाणी नियमांमध्ये बसत नाहीत त्यांनी योजना द्यावी की श्रीमंत आहेत त्यांना आवश्यक आहे, तर नाही ना तर याचा लाभ घेऊ नये यासाठी या ठिकाणी महत्वाची माहिती देण्यात आली आहे. तर यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर देखील स्कीम सरेंडर करण्यात, म्हणजे इथं सांगितलेलं आहे सरकारने स्कीम सरेंडर करण्यात ऑपरेशन देखील आलेलं आहे. ज्यांना योजनेत सोडण्याचे आहे अशासाठी देखील त्यांनी ठिकाणी ऑपरेशन देखील आहे. म्हणजे योजनेतून माघार देखील घेतली जाणार आहे. फक्त गरीबातल्या लाडक्या बहिणींना न्याय भेटला हवा, म्हणजेच या ठिकाणी मदत भेटावी हा प्रयत्न असणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. तर आपण बघणार आहोत 13वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, त्याची तारीख वितरित करण्यात आली आहे की नाही, कधीपर्यंत होऊ शकेल, आता आपण बघू शकतो कधीपर्यंत होऊ शकेल. बघा, सरकारी स्रोताकडून भेटलेल्या नवीन माहितीनुसार लाडकी बहीण योजना 13वा हप्ता 24 जुलै पासून या ठिकाणी देण्यात येत आहे. 24 जुलै तर हे सुरू करण्यात येत आहे. 24 जुलै पासून सुरुवात होऊ शकते. तोपर्यंत बँक खात्यामध्ये तुमच्या जमा होण्याची सुरुवात होऊ शकेल. परंतु काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी किंवा बँकेत किंवा महिलांचा हा हप्ता पात्र होण्यास विलंब होऊ शकतो असेल. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता भेटू शकेल. इथं बघू शकता तुम्ही, लाडक्या बहिणींना हा हप्ता भेटणार आहे लवकरात लवकर पहिल्या आठवड्यात. तर तुम्हाला या ठिकाणी धीर धरणं आवश्यक असेल. यावेळी काही लाडक्या बहिणींना मागील महिन्याचे थकीत हप्ते देखील एकत्रितपणे मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच बघा, ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नव्हता 12वा हप्ता, तोपर्यंत 13वा हप्त्यासोबत देखील भेटण्याची शक्यता आहे. म्हणजे 3,000 रुपये देखील तुम्हाला भेटू शकतात. बघा, इथे 3,000 रुपये भेटू शकतात तुम्हाला दोन्ही हप्ते मिळून, ज्यांना मिळाले नसतील मागील आणि पुढील. तर तसं झाल्यास लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी असू शकते. ज्याने जून महिन्याचे पैसे राहिले एकत्रितपणे आले असेल, या ठिकाणी महत्वाची बातमी म्हणजे या ठिकाणी त्यांना गुड न्यूज भेटू शकते. तर तुम्हाला हे वाटतं, बघा इथं तुम्हाला हे वाटतं का तशा
पद्धतीने व्हावं की या ठिकाणी रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणून जुलै ऑगस्ट ते 2 एकत्रित हप्ते द्यावे असं तुम्हाला वाटतं का? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, कारण की हे एकात तुम्हाला महत्वाची ओवाळणी होऊ शकते, कारण की 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, तर जुलै महिन्यात हप्ता, ऑगस्टचा हप्ता एकाच वेळी म्हणजे ऑगस्टला पहिल्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या 24 तारखेपासून इथं बघा इथं दिलंय, इथं त्यांनी दिलेलं आहे की या ठिकाणी बघू शकता तुम्ही 24 तारखेपासून भेटले दोन्ही एकत्रित हप्ते त्या सर्वांना या ठिकाणी रक्षाबंधनाला भेट म्हणून गिफ्ट दिले जाऊ शकतात. तसं निर्णय सरकारने घेतलाय, तर या ठिकाणी बघू शकता घेतला आहे. अपडेट झाल्यास तुमच्यापर्यंत नक्की त्याबद्दलची माहिती आम्ही देऊ. तर बघा, वितरित प्रक्रिया पारदर्शक राहावी म्हणून सरकारने नियमित अपडेट देत राहावे. बँकिंग तंत्रज्ञान आता पैसे अधिक मागण्याची सुरक्षित आणि जलद पद्धतीने महिलांपर्यंत पोहोचवत आहेत. योजनेच्या यशामुळे सरकारने या दिशेस अधिकाधिक प्रयत्न देखील तशा पद्धतीने चालू केले आहे. लवकरात लवकर डीबीटी द्वारे पैसे पोहोचावे म्हणून, परंतु काही बँकिंग तंत्रज्ञानामुळे किंवा काही तांत्रिक अडचण आल्यास त्यामुळे विलंब देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला एक तर बघा या ठिकाणी हा शेवटचा आठवडा आता चालू होऊ शकतो. त्यामुळे 24 तारखेपासून या ठिकाणी तुम्हाला पैसे जमा होणार आहे. 24 तारखेपासून तुम्हाला आणखीन एकदा सांगतो, पैसे 24 तारखेपासून जमा होणार आहेत. तर सुरुवात होऊ शकते, किंवा तसं नाही झालं तर 24-25 किंवा या शेवटच्या आठवड्यात तर पैसे तुम्हाला भेटू शकतात. ऑगस्ट पहिल्या आठवड्यामध्ये देखील तुम्हाला हे पैसे भेटू शकतात सांगितलेलं आहे, कारण हे हप्ता वेळ होऊ शकतो, या ठिकाणी होऊ शकतो वेळ, कारण जमा होण्याला वेळ होऊ शकतात. तर या ठिकाणी महत्वाची बातमी आलेली आहे की 13वा हप्ता बद्दल आता महत्वाची अपडेट अजून आलेली आहे. लाडक्या बहिणींना मोठा धक्का या ठिकाणी बसत आहे, कारण की भरपूर सारे अर्ज आता बाद आहे. ते 1500 रुपयाला लाडक्या बहिणींचे कायमचे या ठिकाणी बंद होऊ शकतात. कारण तर लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांचा अर्जाची पडताळणी सुरू केली जात आहे. बघा, सर्वांनी लक्षात ठेवा, लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू होत आहे, तर बंद होऊ शकतात इथे पैसे. या ठिकाणी या योजनेतून विविध जिल्ह्यातून हजारो महिलांनी अर्ज केले आहेत, ते बाद होत गेले जात आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा आता वर्षापूर्ती झालेली या योजनेचा जवळपास 80,000 महिलांचे अर्ज आता बाद केले जात आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यातील हजारो महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. त्यामुळे महिलांनी आता 1500 रुपयापासून या ठिकाणी अर्ज बाद झाले आहेत. बघू शकता या ठिकाणी वर्षापूर्ती झालेली आहे. या ठिकाणी योजनेतून जवळपास 80,000 महिलांना अर्ज बाद केले आहेत. तरी तुमचं पण नाव यात असू शकतं. 1500 रुपये या ठिकाणी मिळणार नाहीत, तर या ठिकाणी बंद होणार आहेत. परंतु या ठिकाणी त्यांचे सध्या पैसे वाटप घेतले जाणार नाहीत. आता निर्णय अगोदर झालेला आहे, तर या ठिकाणी योजनेचा आता हजारो लाडक्या बहिणींना हा मोठा फटका देखील बसणार आहे. लाडक्या बहिणींना अपात्र केले जात आहे. लाडक्या बहिणींसाठी काही निष्कर्ष निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणी निष्कर्ष बसण्यात महिलांना योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही. म्हणजे निष्कर्षामध्ये जे बसणार आहेत त्यांनाच फक्त मिळणार आहे, जे नाही बसणार त्यांना मिळणार नाही. ज्या लाडक्या बहिणींना बसत नाहीत त्यांना लाभ भेटणार नाही. ज्या निष्कर्षात भेटतात त्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. जर या निकषाबाहेर जाऊन कोणी योजनेचा लाभ घेतला त्यांच्यावर कारवाई व पैसे मिळणार नाहीत. सरकारकडून कारवाई करण्यात येणार आहे. आणि हे पण विसरू नका, दर महिन्याला यासाठी पुन्हा पडताळणी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला पडताळणीची सोय सुरूच राहत आहे. प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहेत. बघा, प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहे. हा मोठा फटका लाडक्या बहिणीला बसत आहे. आयकर विभागाकडून महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे. यातून ज्या महिलांचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल किंवा घरामध्ये 4 चाकी किंवा योजनेचा लाभ भेटणार नाही, यामध्ये जालना, नागपूर, यवतमाळ मधील अनेक महिलांनी अर्ज देखील बाद करण्यात आले आहेत. तर बघा, जालना जिल्ह्यातील तब्बल 57,000 अर्ज या ठिकाणी बाद करण्यात आले आहेत. अजून एकूण आकडा आलेला नाही आहे. एकूण त्या जिल्ह्यामध्ये 5,42,392 अर्ज दाखल झाले होते. त्यातील हजारो महिलांना अर्ज देखील आता बाद करण्यात आलेला आहे. नागपूरमधील 30,000 महिलांना अर्ज बाद करण्यात आलेला आहे.
तर या ठिकाणी आपण बघू शकता अर्ज प्राथमिक पडताळणीमध्ये बाद केले जात आहेत. या पुढे देखील अजून कागदपत्र पडताळणी सुरू राहणार आहे. अशा पद्धतीने अर्ज आहे की बाद होत आहेत. अमरावती जिल्ह्यामधून देखील न्यूज आलेली आहे की यामध्ये 21,000 महिलांचा अर्ज बाद झालेला आहे. बघा, मोठी बातमी आहे. या ठिकाणी त्या मोठमोठ्या यवतमाळमध्ये 27,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार अशा पद्धतीने कमी जास्त प्रमाणात अर्ज बाद होत आहेत. तर बघू शकता खूप बोगस पद्धतीने आधी काम झालेलं होतं. त्यामुळे आता बघा आकडा कुठे जाऊ शकतो. यामुळे महिलांना आता इथून पुढे योजनेचे 1,500 रुपये मात्र भेटणार नाही. तर काही एका ठिकाणी महत्वाची बातमी तुम्हाला द्यायची होती. संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे. तर याबद्दल तुमचे अजून जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला विचारा, कारण की आम्ही हे प्रश्न तुम्हाला तुमच्यापर्यंत मांडत जाऊ. तर बघू शकता मित्रांनो, तर आता आपण ही इथपर्यंत बातमी आपण बघितली आहे. लाडक्या बहिणीसाठी महत्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही आता हे 1,500 रुपये तुम्हाला मिळणारच आहेत दर महिन्याचे. जर ज्यांनी बोगस अर्ज केला असेल त्यांना वगळण्यात येत आहे. अजून कोणती बातमी? छगन भुजबळ यांनी सर्वांनी सांगितलंय जे अपात्र आहेत त्यांनी कृपया फॉर्म भरू नका आणि ज्यांना खरोखर गरज आहे त्यांनी फॉर्म भरा, कारण हे पैसे गोरगरिबाला मिळावे यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. तर अपात्र खूप महिला या ठिकाणी ठरलेल्या आहेत. पात्र महिलांना सुद्धा आता पैसे मिळणार आहेत. तर लवकरात लवकर हा 20, 25, 24 या दिवशी तुम्हाला पैसे मिळू शकतात. आणि आता किंवा नागपंचमी झाल्यानंतर म्हणत आहे तिथे बघू शकता, किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळून जाणार आहेत पैसे. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग धन्यवाद.